अरे बघ की इकडं ते पोस्टर दादा बघ की आणि रिंकूचा दादा सांग केला हे काय बरोबर केलं नाहीस बघ तू लाडू. वय आमची गाठ घालून देतो म्हणलास ते काय बरोबर केला नाहीस बघ मर्दा तू लय बाद आहेस लाडू तू. कॉमेडी काकाने मला मांडीवर बसून दिलं होतं कुठूच दिलं नाही. पण तू आमची गाठ घालून देतो म्हणता होतास ना व मग दिली का नाहीस? बोललो होतो पोस्टर दादा माझा फोटो बी काढला राणा मग आमचा का नाही? लाडका म्हणून काढला. तू लाडकायस काय? लाडू अरे काय बोलायला लागलायस तू बारका आहेस म्हणून तुझं लाड केलं म्हणून समध्यासने असं बोलायचं असतंय काय? खरंच गोदक्का मी लाडका त्यांचा. काकी बी त्यांच्या माग करत होती त्यांनी काकीला बावच दिला नाही. तुझं भाषणाच्या वेळी पण ऐकलं नाही काकीचं. मावसाच जयजयकार केला. काकीचा पूर्णच पचका झालाय. टेंगा टेंगा ए काय चाललंय रे तुमच्या समध्यांचं? एवढी रात झाली तरी बी हितच आहे आमच्या घरी. स्वतःची घरदार नाहीत होय तुम्हाला? चला निघा चला. काकी तुझा पचका झाला म्हणून आलाय ना. लाडू असं नाही बोलायचं. बघा एवढंसं पोरगा आमचा पचका झाला असं म्हणायलंय. वय वयनी आम्हाला पण लाड केला म्हणून बोलालता आणि मला पण मागासपासून चिडवालाय बघा बाई. लाडू इकडे ये. लाडू असा उगाच मोठेपणा नाही करायचा. आपल्याकडे आलेले पाहुणे बघितलेस तू? ते किती मोठे होते तरी आपल्याशी सगळ्यांची किती छान बोलत होते हो की नाही? हो मग आपणही त्यांच्यासारखंच वागायचं कळलं? जा सॉरी म्हण सगळ्यांना जा. सॉरी काकी सॉरी पैलवान गँग सॉरी पोस्टर दादा. बरं आता रात्र झाली खूप घरी जा. सगळे वाट बघत असतील ना घरचे. जा. येतो वयनी येतो गोदाका. लाडू चला. राणादा डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट का असं ना आमचा प्रचार झालेला आहे बघ. अरे चला हवा उद्याच्या कलाकारांनी सांगितलंय म्हटलं वहिनींचा इजय फिक्स. आपल्यासाठी इलेक्शन आहे की नाही वहिनी? असं सोपं झालंय बघा. अजिबात नाही. आपण रिलॅक्स कधीच व्हायचं नाही. अति आत्मविश्वास घातक असतो. बाकी नाही वहिनी अहो जे खरं आहे तेच बोलालोय मी. पण आपण आपला प्रचार शेवटपर्यंत सोडायचा नाही. आणि सूरज भाऊजी मला तुमच्याशी काही मुद्द्यांवर बोलायचं. तुम्ही एक काम करा तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या आणि मग आपल्या सगळ्या पॅनलच्या लोकांना बोलवून घ्या. चालतंय मी करतो फोन. मी जेवणाचं बघतो. राणा भाऊजी जरा बोलायचंच होतं या. राणा भाऊजी हे समजा काय चाललंय? कशाचं? बघावा तवा जो त्यो जाऊबाईंच्याच पॅनलचं कौतिक करतोय. असंच जर होत राहिलं तर आम्ही कसं होणार सरपंच? वहिनी आपण करू की प्रचार? आज पतूर कवा झालाय असा प्रचार आमचा. राणा भाऊजी अहो आम्ही किती बी काय केलं का नाही तरी जाऊबाईंच्याच पॅनलची टिमकी वाचत्या. अशीच जर गावात त्यांचीच हवा राहिली तर आम्ही इलेक्शनला उभं राहण्यात तर काय पॉइंट आहे? काय फायदा आहे बरं आमचा? तुम्ही सांगा. घेऊ आम्ही माघार? त्या मनात असेल तर घ्या. नाही म्हणजे उगा घरातल्या घरात विरोध कशाला? म्हणजे खरंच तुमच्या मनात असंय आम्ही इलेक्शनला उभं राहू नये, आम्ही नाव कमवू नये असं वाटतंय तुम्हासनी? नाही नाही वहिनी मी कुठं असं म्हणलंय? अहो आता तर म्हणलं असं तुम्ही माघार घ्या म्हणून. वहिनी मीच म्हणलात की माघार घेऊ का म्हणून मला तसं वाटलं.
जाधवांचं रक्त आहे आमच्या अंगात. माघार घेणार नाही आम्ही कधी. चालतंय की. आणि आम्ही जर हरलो का नाही तर निस्ता जाधवांचाच नाही तर गायकवाडांचा बी अपमान होणार आहे, हे ध्यानात असू द्या. वहिनी तुम्ही जिंकणारे फिक्स आहे बघा. तुमच्या वॉर्डात दुसरं कोणच नाही. वार्डातनं तर येऊच, पण सरपंच म्हणून सुद्धा आम्हीच निवडून आलो पाहिजे. आणि त्यासाठी अख्खा गाव आपल्या बाजूने पाहिजे राणा भाऊजी. हे बघा वहिनी, मी तुम्हाला शब्द दिलाय तर मी तुमच्या बाजूने राहणार. आता समध्या गावावर मी कशी काय बळजबरी करू. वहिनी तुम्ही एक काम करा, गावासाठी काहीतरी चांगलं काम करा, म्हणजे समजा गाव तुमच्या बाजूने उभं राहील. एवढं करा आणि मग मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. बरोबर, येतो. असं काय करावं ज्यानं या मास्तरनीची संधी हवाच निघून जाईल. ए पप्या, अरे रातच्या टायमाला असं डोसक्याला हात लावून बसू नये. आता काय चांगलं वालय बापू. दर येळेला त्या अंजिले बाईला आपण आडकाठी आणतोय आणि ती सहजासहजी निसटते. नशीब तिच्या बाजून आहे बापू. आपण डोक्याला हात लावून बसलो काय आणि नाही बसलो काय, सगळं सारखंच. म्हणजे आपण हारणारा फिक्स झाले म्हणा की पप्याला. मग आता हरणारच आहे आपण, तर आपटा कशाला देऊ की ना सोडून. ए माननीय परेश पाटील इतक्या सहजासहजी नाच सोडत नसतोय. आम्ही हारणाऱ्या पार्टीत राहू कशाला. ए काय चालय? ए कोण म्हणलं हारणार. ए खाली बस, खाली बस. असिता, हा कोण म्हणलं हारणार रे. यो माननीय परेश पाटील हारून जिंकणार नाही, लक्षात ठेवायचं. पण तसं तर काय दिसणं झालंय आम्हाला आता. पप्या, अरे आपल्या पार्टीतले कार्यकर्ते मरगळ्यात मारतात. जिथं तिथं ती अंजली आपल्याला तोंडावर पाडा लागली. अरे अजून किती दिवस माती खायची सांग की. आम्हाला वाटलं पंचायतीचं मेंबर हो, पण काहीच नाही. असं काय करायलाय. इतक्या लवकर असं हातपाय गाळून जाऊ नका. जोश आणा, जोश. जोश आणलं की सगळी कामं होत्यात. अरे किती बी जोश आणला तरी अख्खं गाव अंजलीच्या मागं असणार आहे. नाही, सगळं गाव नाही, फक्त बायका. आणि त्या बायकांबरोबर नवरं बी. बापू असं काहीतरी करायला पाहिजे की नाही. ह्या गावातले सगळे बापाई मंडळी आपल्या बाजून यायला पाहिजे. अहो नुसतं बायकासनी पातळ वाटून फिरवता येतंय, पण माणसासनी आपल्या बाजून कसं फिरवायचं. आपण शर्ट पीस आणि पॅन्ट पीस वाटूया का त्यांना. ए असल्या थुकरट कारणाला गडी माणसं बोलणारच होय. मग आता हे बघ पप्या, अरे गडी माणसं वळीव तुझ्याकडनं. मग बघ इलेक्शन तुझ्याच हातात आहे. होय बापू, पण तेच कसं. मी एक बोलू. बोला, लोकशाही आहे ना. हे बघ गडी माणूस भुलतो तो बाई आणि बाटलीला. आता बाटलीचा डाव फिरच गेलाय, आपण बाईचा डाव टाकला तर. अरे गडी माणसाच्या काळजात हात घालूया की आपण. करू का. ह्या टायमाला तुझ्या बाण चापेल का काय. हा मला ऍसिडिटी झाली तर ठीक. त्यापैकी डॉक्टर कुठली. बापू अहो चांगलाच नाद दिसतो की तुम्हाला. अरे असं का करतोय. जे खरं आहे ते सांगितलं ना हो. एक नंबर सांगितला होता बापू. पपेदा बाय आलो, जोश बी येईल कार्यकर्त्याच्या अंगात. जोशवाले थांबा जरा. बापू या गावात पुरुष मतदानाचा टक्का लय जास्त आहे. हे आपल्याला मिळालं पाहिजे, पण ही काळजाला हात घालणारी बाई गावणार कुठं. अहो मी आहे की, माझ्या ओळखीची एक पार्टी बोलूया का. होय काय. हा बघितलं काय. बरं सगळं जाऊ दे. पैसे किती घेणार. हे बघा पप्यादा, पैशाचं तुम्ही बघा. पर ती बाई जर गावात आणली, काय नाद खोळा, सगळ्यांच्या अंगात जोश येणार बघा. हा बापू, म्हणजे मला असलं काही पटत नाही हो. हो माननीय परेश पाटील, मी नाही त्यातली आणि कडी घाला आतल्या असं करू नकच. अरे लावणी बघत नाहीस होय कधी. बघितल्या नाहीत
असं फेटे उडवल्यात. हा मग पण प्रॉब्लेम काय आहे बापू, आता मी माननीय परेश पाटील आहे ना. तुगा पैसे खर्च होणार म्हणून नाटकं करू नकस. अरे मोठी मोठी नेतं बी असल्या लावण्या ठेवतात. अरे मग आपण बी ठेवू की. खरंच आपण लावणी ठेवूया. हा लावणी झाली तर आमचा पाठिंबा, नाहीतर आमचा राम राम. ए ए ए आली बस आली बस आली बस, मी जायला सांगितले, बस खाली. ठीक आहे, समजा कार्यकर्त्यांची इच्छा आहे ना व? मग या दौलतवाडीत लावणीचा फड येणार म्हणजे येणार. चिंगिंग चिंगिंग. आजची सभा लय भारी झाली आणि महत्वाचं काय, त्या कलाकारांनी आपलं नाव न घेता आपला प्रचार केला. होय, नुसतं अंजली वहिनींच्या नावाचा जगू सुरू होता बघा. नाही, ते तुम्ही प्रचार करत होतात म्हणून सगळे गावातले करत होते. अरे पण करत होती का नाही सांगा भाऊ? होय करत होती. इलेक्शनच्या आधीच इलेक्शनचा निकाल लागला इथं. हा, आपला विजय आणि विरोधकांचा निकाल लागलाय. एकदम बरोबर बघ सच्या. बरं ठीक आहे, आता तो विषय बास झाला. आपण इथे सगळेजण जमलो होते का महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी? बोला की. आता आपली सभा एवढी छान झाली, सगळे लोक जमले होते आणि आपला जयघोष झाला, हे सगळं आहेच आहे. पण आपल्या गावात मतदान किती टक्के होतं? पुरुष मतदारांचा टक्का किती आहे आणि महिला मतदारांचा टक्का किती आहे? साधारणपणे बघा 60-70% मतदान होते. त्याच्यामध्ये 80% पुरुषांचं आणि 50-55% बायकांचं मतदान होत असेल. हा, अच्छा, म्हणजे 100% होतच नाही. 100% कधीच होत नाही. नाही, अगदी 100% नाही झालं तरी त्याच्या जवळपास तरी व्हायला पाहिजे. आणि मुळात स्त्रियांची टक्केवारी वाढली पाहिजे. म्हणजे बायकांची मतं ही आपल्या हक्काची मतं आहेत, तर ती मिळायच पाहिजे. हक्काची मतं म्हणून नाही, पण एकूणच मतदानाबद्दल जागृती केली पाहिजे. मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, कर्तव्य आहे, हे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आपण सांगूया की मग त्यात काय. तुम्ही सांगा कधी सुरुवात करायची ती. आपल्या शासनातर्फे एक नवीन उपक्रम राबवला जातोय, त्याविषयी आपण सगळ्यांना माहिती देऊया. उपक्रम म्हणजे कसला उपक्रम? मतदानासाठीचा. म्हणजे आपलं मत ज्याला देतोय त्यालाच जातंय का नाही हे खात्री करून देणारं एक मशीन, आणि त्या मशीन बद्दल माहिती करून देणारा एक उपक्रम राबवला जातो. मग आपण पण राबू की. हो चालेल ना, उद्या रात्रीच ठेवूया का कार्यक्रम? उद्याच्या उद्या ही बातमी सगळ्या गावात पसरली पाहिजे बघा. ताई साहेब 3 वर्ष झाली मी कार करून द्यायला तुम्हाला. कवा तर काय तर चांगलं काम सांगा किंवा मला. आम्ही बी तोच विचार करतोय चंदे, या गावासाठी काय चांगलं करता येईल. त्या ठोकळ्यानं सांगितलंय आमासनी, या गावासाठी तुम्ही काय तर चांगलं करा म्हणजे अख्खं गाव तुमच्या मागं उभं राहील. अहो मग थोरलं ताई साहेब चांगलं करायलात की, तर तुम्ही काय करणार आहे? घ्या. ती काय ढेकळाचं चांगलं करत्या, नुसते आपली भाषणबाजी बघ. नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, याच्यात काय आलंय चांगलं? आम्हाला असं काहीतरी असं चांगलं करायचंय, म्हणजे चांगलं. ताई साहेब तुम्ही नाही का मला 1000दा म्हणतासा साडी देतो, पण आज पतूर कवा दिली का? नाही. तसंच मास्तरीन करते म्हणा की. हा एकदम बरोबर, म्हणजे नुसती तोंडाची वाफ ग. चांगलं करायचं म्हणजे लोकांचा काहीतरी चांगला फायदा झाला पाहिजे, होय का नाही? आणि मग हे पकड पकड पकड. प्याकीचा राहू दे ग. आज बस ही साडी तुझी. खुश. ये पकडा, ये पकडा.
पकड. करेक्ट. आता असंच गावातल्या माणसांना आम्ही खुश करणार आहे. चंद एक काम कर, या गावातल्या माणसांच्या काय काय गरजा आहेत, त्यांना काय काय पाहिजे याची जरा चौकशी कर आणि आम्हाला येऊन सांग जा. काय जाब, आता मला परत कशाला कामाला लावायला सा? अच्छा, म्हणजे तुझं झालं म्हणजे झालं वय. एवढा स्वार्थीपणा सोडून दे. जर सोडशील का नाही तरच आयुष्यात काय तर प्रगती होईल बघ तुझी. जा, जेवढं सांगितलं तेवढं कर. जा जा. जाऊ बाई, या या या. आज संध्याकाळी कामं ठेवू नका काही. अच्छा, म्हणजे समधी कामं तुम्हीच करणार आहे काय? काय विशेष काय? आज मी मतदान जागृतीचा कार्यक्रम ठेवलाय. काय काय मतदान जागृती म्हणजे काय असते? म्हणजे मतदान करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नाही, आता हे समजा ठीक आहे, पण आता तुमचा कार्यक्रम आहे म्हणून आमचा प्रचार बंद ठेवायचा व्हय आम्ही? हा कार्यक्रम माझ्या एकटीचा नाहीये. हा कार्यक्रम अख्ख्या गावाचा आहे. आपल्या गावातला मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आहे. आणि जर का मतदानाचा टक्का वाढला ना, तर जशी मला मतं मिळतील तशी तुम्हालाही मिळतील. तेव्हा संध्याकाळी कार्यक्रमाला नक्की या. येते. बघितलं, याला म्हणायचं निस्ती तोंडाची वाफ. भाषणबाजीची हौस काय जात नाही बघ बाईची. तर काय, जाऊ दे की मरू द्या ताई साहेब. आपण बहिष्कार घालू की कार्यक्रमावर? हा, अगे ढमे, काय बहिष्कार घालायचा आहे? उलट आपण जायचं कार्यक्रमाला. ती काय म्हणली, जसं मत तिला मिळणार आहे तसं आम्हासनी बी मिळणार आहे. मग आपण जायचं नुसतं कार्यक्रमाला आणि असं मस्तपैकी रुबाब मारायचा बघ. हा. बंड्या, हळूहळू. बंड्या, हळू. तू उगीच फुकटचा रुबाब झाडू नको. ते मंजुळाबाई होय म्हणाल ना? अब तिला काय सुपार नकोय वय वय म्हणणार. चला तुम्ही. अरे पण चाललोय कुठे आपण? कुठे म्हणजे? मंजुळबाईच्या फडावर. इकडे? अरे हो का रस्ता आहे होय? पप्प्यादा, कोळशाच्या खाणीत शिरा गावतोय की नाही आणि चिखलात कमळ उगवतोय तशी आपली मंजुळबाई. चला चला. तानीव तानीव, हळूहळू हळू. कुठनं आणलंय की नाही? कुठं आणलायस बघे? आला बघा. हा? मग हे काय? चला हो, या. कुठं आहे? हे मग कोण आहे? आलो. थांबा. ए बंड्या, आलो. नमस्कार. ते आमच्या गावात कार्यक्रम पाहिजे तुमचा. तुमची लावणी लय भारी आहे म्हणून आम्ही आलोय. पैशाचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा, हो हो, सगळं मॅटर सांगितलं आपला. ह्याच त्या मंजुळबाई बोलणी करून सुपारी फिक्स करूया. कसं? हा? तू सकाळी सकाळी काय 5ची वडून आलायस का डोसक्यावर आपटलायस? का ते? अरे जरा बघ हिच्याकडे. ही कुणाच्या काळजाला हात घालेल असं वाटतंय का? शहाणा आहेस की. चल. हो, अहो, थांबा की. लय हो, शहाणा पप्प्यादा. आहेस. ए, चल रे. अहो, थांबा तर. ऐका की. चावी दे. अहो, ऐकत तर की माझं. अहो पप्प्यादा, जसं दिसतंय तसं नसतंय हो. हे मंजुळाला असं बघून तुम्ही स्वतः काय ठरवू नका. खऱ्या रंगात बघितला की नाही, काळीच काय अख्ख्या माणसाला हात घालणारी ही मंजुळाबाई. होय काय? ढेकळाचा खरा रंग. हे बघ, सगळी दुनिया कोळून प्यालोय मी. हो पप्प्यादा, ते आता उगाच पुष्पाट काढत बसू नका. आत चला आणि मग बघा. आणि हे तुमचा मान्य तोर आहे की नाही, तो गाडीला अडकवान चला. गरज आपल्या हे लक्षात ठेवा. ए, परेश पाटलाचा तोरा आज कुठं अडकून ठेवता येत नाही. कसं सांगू पप्प्यादा, इलेक्शन जिंकायचं आहे ना व. हा, ते आहे म्हणा. हे बघा, मग ठरलं, मंजुळबाईची लावणी झालीच पाहिजे. ती जर नाही म्हटली तर आपलं रस्ते येगळ. तुम्ही जावा गाडीनं, मी जातो चालत. बंड्या, येडायच काय? हे बघ, असं कार्यकर्त्याचे सोडून देत नसते माननीय परेश पाटील. हे नव. हा, मग मंजुळबाईची लावणी ठरवायची. हा, चला. ए बंड्या, कुठं राहिली मंजुळाबाई?
हो येते हो पप्प्यादा. मंजुळाबाई, हो मंजुळाबाई.